हां, आता जर एखाद्याला 99+ पाडायचे तर त्यांनी अजून काय फॉलो केलं पाहिजे? सीईटी साठी जी स्ट्रॅटेजी यूज केली होती ते आम्हाला सब्जेक्ट वाईज सांग. म्हणजे केमिस्ट्रीसाठी कसा अभ्यास केला होता, मॅथ्ससाठी कसा, फिजिक्ससाठी कसा, आणि आमची 0 तयारी. तर इथून पुढे मला बोर्ड पण करायचं आहे आणि सीईटी मध्ये पण मला 99% पर्यंत पोहोचायचं आहे. तर त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? जसं की COP मध्ये गॅदरिंग आणि झेस्ट हे स्पोर्ट्स इव्हेंट आहे, ठीक आहे. मग तसं तुमच्या इथं कुठला स्पोर्ट्स इव्हेंट होतं का आणि गॅदरिंग पण होतं का तुमच्या इथे? तरी सुद्धा जाता जाता सोहम आणि अनिरुद्ध आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना तुम्ही काय टिप देता? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण लास्ट इयरला जशी टॉपर स्टॉक ही सिरीज चालू केली होती, तशीच आपण 2026 हा जो MST CETचा जो अटेम्प्ट आहे त्यासाठी आपण पुन्हा एकदा चालू करतोय. तर आपले जे आजचे जे गेस्ट आहेत तर कोण असतील नाव ओळखा बरे? चला, तर पहिलं नाव आहे अनिरुद्ध आणि दुसरं आहे सोहम. सोहम आणि अनिरुद्ध तुमच्या दोघांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मी सगळ्यात पहिल्यांदा विनंती करेल, सोहम तू तुझं इंट्रोडक्शन दे. तर हॅलो, माझं नाव सोहम गणेश गुरव. मी आता PICT सेकंड इयरमध्ये आहे आणि माझी ब्रांच कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि मला MST CETमध्ये 99.63% आलं होतं. अरे वा, छान, खूप खूप अभिनंदन सोहम तुझं. अनिरुद्ध तू तुझं इंट्रोडक्शन दे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव अनिरुद्ध बोधे आहे. मी सध्या PICT पुण्यामध्ये IT ब्रांचमध्ये शिकतो आणि मला CETला 99.46% आले होते. ओके, ग्रेट. म्हणजे बघताय का तुम्ही, दोन्हीही आपल्याकडे टॉपर्स आलेले आहेत. चला, तर आज आपल्याला खूप काही शिकायला मिळणार, त्यामुळं आपला जो हा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नीट बघा. चला, ठीक आहे. तर तुमचे आता मी पर्सेंटाईल ऐकले, तुमचे एवढे छान पर्सेंटाईल आहेत, ठीक आहे. कितीतरी मुलांचे स्वप्न असतं. तर मला सांगा, एवढे पर्सेंटाईल तुम्ही मिळवले, तर या पर्सेंटाईलवरती तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉलेजचे कोणते कोणते ब्रांच भेटत होते? तर बेसिकली मला VJTI CS IT आणि COEP CS हे 3 ब्रांचेस सोडून बाकी सगळे ब्रांचेस भेटत होते. पण मला सगळे भेटत होते. ग्रेट. हां, बरोबर. त्यामुळे फक्त मला टेक ब्रांच हवी होती, त्यामुळे मग ॲट दी एंड PICT CS भेटलं मला सेकंड राऊंडला. ओके. अनिरुद्ध तू काय सांगशील? हां, मला COEPचं CS आणि IDS नव्हतं भेटत, बाकीचे भेटत होते. आणि VJTIचं तर कट ऑफ खूप हाय असतो. CSIT तर नव्हतं भेटत होतं. मग ENTC लागलेलं मला कॅप 2ला, पण मग मला टेक ब्रांचेस प्रेफर करायची होती, मग मी PICT मध्ये स्पॉटला IT घेतली. सो मला सांग, तुझी प्रिपरेशन आहे ही प्रिपरेशन CETची कधीपासून चालू केली होतीस? हां, बेसिकली तर 11वीमध्ये JEE करायचं असं ठरवलं होतं जेव्हा नवीन ॲडमिशन घेतलं तेव्हा. पण नंतर मग थोडा टफनेस झाल्यानंतर मग 12वीचं स्टार्ट होईपर्यंत CETकडे पूर्ण हे कन्वर्ट झालं होतं. नंतर मग 12वीमध्ये पूर्ण CET बेस्ड अभ्यास केला. मग हे थोडक्यात तू 11वीचा काही दिवस JEEचा अभ्यास केला आणि नंतर पूर्ण CETकडे लक्ष दिलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तू प्युअर CETचा अभ्यास चालू केला खूप आधीपासूनच. हां, बरोबर. ओके, ग्रेट. म्हणजे जे मुलं आधीपासूनच CETची तयारी करतात त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही आधीपासून जरी CETचा अभ्यास चालू केला तर खूप तुमची चांगली पर्सेंटाईल येऊ शकते. कारण भरपूर साऱ्या मुलांच्या आता मनात असं झालंय की नाही, आधी JEEच करायचं, तिकडं 70-80 मार्क येऊ दे JEEत, तरी सुद्धा ते JEE सोडायला तयारच नाही आहेत. त्यांना काय वाटतं की लास्ट 1 महिन्यात आपण करून टाकू, पण नाही, तुम्ही आधीपासून CETचा अभ्यास चालू करा जर तुमचा JEE मध्ये स्कोर कमी येत असेल तर. आणि खूप चांगले चांगले असे कॉलेज आहेत, ठीक आहे. तू CETसाठी जी स्ट्रॅटेजी यूज केली होती ते आम्हाला सब्जेक्ट वाईज सांग. म्हणजे केमिस्ट्रीसाठी कसा अभ्यास केला होता, मॅथ्ससाठी कसा, फिजिक्ससाठी कसा. सुरुवात आपण केमिस्ट्री कडून करूयात. तर मी केमिस्ट्रीसाठी सांगतो. तर केमिस्ट्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचं बोर्डाचं पुस्तक आहे HSCचं आपलं. ते मी 2दा म्हणजे असं तोंडपाठ केलं, रटलेलं पूर्ण. आणि मी त्या म्हणजे वाचून झालं ते शॉर्ट नोट बनवायचो, कारण की एक्झामच्या आधी म्हणजे विसरून मॉक टेस्ट द्यायच्या आधी पण ते रिवाइज करायचो. आणि केमिस्ट्रीसाठी मी PYQ सोडवलेले. दिनेश सरांची ती ब्रह्मास्त्र बुक म्हणून आहे, त्याचे मी PYQ सोडवलेले केमिस्ट्रीचे. हां, मी भरपूर सारे जे टॉपर सोबत बोललो त्यांच्याकडून एकच रिकमेंडेशन येते की दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र. त्याच्याबद्दल आम्हाला अजून थोडंसं अनिरुद्ध सांग. कारण की ते एकदम म्हणजे अनालाइज केलं पूर्ण, म्हणजे एकदम भारी एकदम दिलं त्यांनी. म्हणजे इयर वाईज, टॉपिक वाईज त्यांचे सोल्युशन पण दिलेत
आणि म्हणजे टॉपिक वाईज क्वेश्चन दिले ना मग म्हणजे नीट होतं म्हणजे सोडवायला क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे. ओके, ग्रेट. म्हणजे थोडक्यात आपण एक काम करू शकतो, आपली जी HSC ची जी टेक्स्ट बुक आहे जेवढी जास्तीत जास्त थिअरी वाचता येईल तेवढी जास्तीत जास्त थिअरी तिथून वाचा आणि सॉल्व्हिंगसाठी तुम्ही ब्रह्मास्त्र हे बुक यूज करू शकता. ओके, ग्रेट. त्यानंतर फिजिक्ससाठी काय स्ट्रॅटेजी असेल? बेसिकली फिजिक्ससाठी तुम्ही पहिला फॉर्म्युलेज पूर्ण पाठ करा. पाठ होत नसतील तर रट्टा मारून ठेवा आणि त्याची जी थिअरी कन्सेप्ट असतील एकदम, कारण की बोर्डचं टेक्स्ट बुक तर तुम्ही पूर्ण वाचू शकत नाही, तर शॉर्टमध्ये जे काही थिअरी वगैरे असेल ती सगळी पूर्ण कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा आणि प्रिव्हियस इयरचं पॅटर्न रिकग्नाइज करत करत सगळे सॉल्व्ह करा. ॲटलिस्ट लास्ट 4 वर्षाचे तरी सॉल्व्ह करा आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की फिजिक्समध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स पडत आहेत वगैरे. तर हेच प्रिव्हियस इयर प्लस फॉर्म्युलेज हे 2 मेन गोष्टी. आता जसं आपण केमिस्ट्रीमध्ये कसं होतं की आपण पूर्ण जे टेक्स्ट बुक आहे ते रीड करून सुद्धा आपल्याला समजतंय, पण फिजिक्स असं होतं ना की काही मुलांना एखादा त्यांनी कुठे क्लास लावला असेल किंवा स्वतः जर स्टडी करायला गेले तर त्यांना फिजिक्स नाही समजत, तर ते फिजिक्सचे जे काही व्हिडिओ असतील युट्यूबवरती वगैरे असं कुठला चॅनल सजेस्ट करताल का तुम्ही फिजिक्ससाठी? मुकेश सर म्हणून आहेत फिजिक्ससाठी, म्हणजे मी बोर्डाचं त्यांच्याकडनंच केलं पूर्ण, कारण की मी 11th 12th मी JEE साठी फोकस होतो ना, मग माझी कन्सेप्ट तर क्लिअर होते, पण बोर्डला कसं लिहायचं फिजिक्स म्हणजे ते मी सरांकडनं बघितलं आणि त्यांच्यामुळेच म्हणजे मला 80+ होते बोर्ड्सला फिजिक्स. जर तो जर आपण युट्यूब चॅनल जर प्रेफर केला तर CET साठी पण मदत होईल का त्याने? हो नक्की. आणि क्वेश्चन कुठून सॉल्व्ह करायचे फिजिक्सचे? फिजिक्सचे क्वेश्चन्स PYQ सोडवायचे 2022. अजून एखादं कुठलं आपण जर रेफर केलं तर, जसं की टार्गेट आहे आणि त्यापैकी कुठलं? टार्गेट सोडू शकता तुम्ही, कारण की टार्गेटने तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊ शकतो. म्हणजे ते म्हणजे सोपे क्वेश्चन्स असतात त्या, मीडियम हार्ड बेसिक क्वेश्चन. की टार्गेट हे फक्त आपल्याला कशासाठी यूज करायचे? कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, पण ऍक्च्युअल जे क्वेश्चन आहेत हे कसे येणार आहेत? आपले जे PYQ होते PYQ कडून. त्यामुळं PYQ हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि थिअरी नाही समजली तर मुकेश सरांचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा फिजिक्सवाला जे तुम्हाला आवडेल ते. आणि बेसिकली काय झालेलं, फिजिक्स माझा म्हणजे अकॅडमीमध्ये पूर्ण कव्हर झालंच होतं, पण शेवटी जे काय म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला असं, शेवटी एकदम CETच्या पेपरसाठी मी क्रॅश कोर्स लावलेला होता सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणून महेश सरांकडे. तर त्यांच्यामध्ये माझं फिजिक्समध्ये पण जे काय थोडं राहिलं होतं ते पण कव्हर होऊन गेलं म्हणजे असं. ओके, ग्रेट. आता सगळ्यात महत्वाचा आपला सब्जेक्ट कुठला? मॅथ्स. आणि जो की सगळ्यात स्कोरिंग आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर 100 मार्काचं मॅथ्स आहे आणि इथं 100 मार्काचं फिजिक्स केमिस्ट्री, ठीक आहे नाही? तर आपलं सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय असलं पाहिजे? मॅथ्स. आता मॅथ्ससाठी मला स्ट्रॅटेजी सांगा. तर मॅथ्स साठी सांगायला गेलं तर आता मुलं आता नाही का घाबरलेत, आता JEE क्वेश्चन्स येत आहेत, हे जे क्वेश्चन, तर मी त्यांना सांगतो की 70% क्वेश्चन आहेत ना बोर्ड लेवलचेच येतात, बोर्ड लेवल आणि बोर्डच्या एक्सरसाइजच्या मागं, नाही तर टार्गेट मधले जे सोपे असतात क्वेश्चन ते. बाकीचे मग 30% म्हणायला गेलं तर मग JEEच्या लेवलचेच असतं, पण एवढे पण अवघड नसतात ते. त्यासाठी आता साधारण सपोज मला 99% पाडायचे मॅथ्स मध्ये, तर आपल्याला 50 पैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे? 50 पैकी मग आता 70+ स्कोर करायचा आहे, तर त्या अकॉर्डिंग तेवढे क्वेश्चन्स 35 म्हणजे 35 जर आपले एक क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे, याचाच अर्थ काय? आणि आत्ताच अनिरुद्धने सांगितलं आपल्याला की 70% जे क्वेश्चन असतात हे आपले जे सॉल्व्ड एक्झाम्पल, एक्सरसाइज आणि PYQ हे जे रिलेटेडच असतात. याचाच अर्थ काय? तुम्ही जर 50चा जर 70% काढलं तर ते 35 क्वेश्चन होतात, बरोबर आहे? याचा अर्थ काय? तुम्ही जरी सॉल्व्ड एक्झाम्पल, एक्सरसाइज आणि CETचे PYQ जरी केले तरी सुद्धा तुमचा 99% आरामात येतील. त्यामुळे ज्यांना कोणाला भीती वाटते की मॅथ्स आता खूप हार्ड होत चाललंय, आपल्याला काय करायचंय? स्मार्टली काम करायचंय, ठीक आहे? आता जर एखाद्याला 99+ पाडायचे तर त्यांनी अजून काय फॉलो केलं पाहिजे? तर बेसिकली मॅथ्समध्ये तुम्ही बोर्डच्या टेक्स्ट बुकला पहिलं असं हलक्यात घेऊ नका, बाबा बोर्डच्या टेक्स्ट बुक काय तर काय होऊन जाईल, पण बोर्डच्या टेक्स्ट बुकमध्ये पण खूप असे टफ लेवलचे पण क्वेश्चन्स आहेत मिसलेनियसमध्ये एकदम एंडला, ते पण तुम्ही एकदम कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करून सॉल्व्ह करा. आणि राहिले गोष्ट सगळे प्रिव्हियस इयर्स सॉल्व्ह करा. आणि जेव्हा तुमचे प्रिव्हियस इयर्स कम्प्लीट होतील त्याच्यानंतर मग जे इमेजचे इझी लेवलचे क्वेश्चन्स तुम्ही टच करू शकता, ते जर तुम्ही केलं तर तुमचे 99% प्लस तर एक फिक्सच आहेत एकदम.
आता ग्रेट 12th मध्ये काय तर असे टॉपिक आहेत इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन. तर हा, इंटिग्रेशनचे हो, क्वेश्चन्स खूप आता सगळ्यात मुलं जास्त म्हणतात question. JEE लेवलचे क्वेश्चन्स येतात त्यात. काय नाही, बेसिकली PYQ आता इंटिग्रेशनचे 5-6 तर येतात 50 पैकी. त्यातले 3 ते 4 ना त्या बोर्डच्या क्वेश्चन ह्याच्यातले असतात, बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये. आणि मलाही सांगायला आवडेल की जेव्हा मी पण सीईटी दिली होती ना, आमच्या वेळेस इंटिग्रेशनचे 7 क्वेश्चन आले होते आणि ते 7 क्वेश्चन सॉल्ड एक्झाम्पल मधले 4 होते आणि 3 क्वेश्चन हे एक्सरसाइज मध्ये होते. आणि मी ते सगळं सांगू शकतो की कुठला आणि कोणता क्वेश्चन होता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे. ठीक आहे, आणि पुढे कंटिन्यू कर. आणि मॅथ्सचं म्हणायला गेलं तर मग तेवढंच आहे. JEEचे क्वेश्चन्स तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला अजून 99+ पर्सेंटाईल पाडायची आहे तर. ओके. आणि मॅथ्सचा पेपर देताना स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे आता पोरं काय मग पहिल्याच क्वेश्चन पासून चालू करतील, कारण की ते मुद्दाम सीईटी वाले पहिलाच क्वेश्चन असं हार्ड लेवलचा टाकणार. मग मुलं तिथं अर्धे पॅनिक होऊन जातात. तर मग मी काय केलं तर मी मागणं चालू केलं, म्हणजे अटेम्प्ट करायला. मागणं सोपे होते. म्हणजे मी आधी सगळे सोपे सोडून घेतलेले, माझे काय तर 30 सोडून झालते. मग वेळ भेटतो ना थिंकिंग करायचा, मग ते हार्ड लेवलचे क्वेश्चन सोडवत गेलो. अच्छा. ग्रेट. आता माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की खूप साऱ्या मुलांचं असं असतं की सर आता आम्हाला शिकवलेलं समजतंय, परंतु काय होतं जी टेस्ट आपण देतो का नाही, त्या टेस्टमध्ये भरपूर सारे क्वेश्चन चुकतात. तर त्याचं ॲनालिसिस कसं करू, आम्ही स्कोअर कसा वाढवण्याकडे लक्ष देऊ, त्यासाठी मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी सांगा आम्हाला. बेसिकली तर मॉक टेस्ट जी स्ट्रॅटेजी सांगायची झाली तर जे तुमचे मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन्स चुकत आहेत किंवा कोणत्याही सब्जेक्टचे असतील, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ्स, त्याच्यासाठी तुम्ही जर एखादी सेपरेट नोटबुक टाकली आणि त्याच्यामध्ये तुमचे जे आणि चुकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन केले, परत ते रिवाईज केले की बाबा हे तिथे चुकलेलं आपलं, तर ते तुम्हाला परत एक्झामच्या वेळेस क्लिक होईल की हे आपलं चुकलेलं, परत नेक्स्ट टाइम आपण ते चुकणार नाही. तर ते तुम्ही प्रत्येक मॉक टेस्टचे चुकलेले क्वेश्चन्स अनालाइज करून आणि जे बरोबर आहेत ते पण एकदा डोळ्याखाली घालून ते सारखं कन्सिस्टंटली मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्या तर ते तुमचं स्कोअर चांगला येईल. परफेक्ट. मॉक टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. मॉक टेस्ट देणं म्हणजे तुम्हाला समजतं, म्हणजे एरर्स कळले ना तुम्हाला काय आहेत, तर मग अनालिसिस करायला सोपं जातं. मग आणि पॅटर्न पण कळतो, पॅटर्न कळतो. म्हणजे पेपरमध्ये कसं क्वेश्चन्स येतील हे सगळं अंदाज येतो आपल्याला ऍट द एंड. त्यामुळे कारण ही सेम स्ट्रॅटेजी जेव्हा मी शिकवायचो, सगळ्यांना माहिती आहे की मी 1-1.5 वर्ष टीचिंगचा जॉब केलाय, तेव्हा मी मुलांना ही स्ट्रॅटेजी सांगायचो की जेव्हा आपली टेस्ट होईल ती सगळ्यात महत्त्वाची आपली प्रिपरेशन. टेस्ट झाल्यानंतर जे क्वेश्चन चुकतात नवीन नोटबुक सेपरेट करा, ठीक आहे, चुकलेले क्वेश्चन लिहून काढा आणि जे क्वेश्चन चुकले त्याचे टॉपिक बघा, ते पूर्ण रिवाईज करा. असं करत जेव्हा तुम्ही 15-20 टेस्ट देता तेव्हा सगळे चुकलेले क्वेश्चन असतील आणि जे बरोबर यायचे ते तर आपले बरोबरच येणार आहे. याचाच अर्थ काय, बरोबर येणार आणि जे चुकलेले आहेत ते पुढच्या वेळेस चुकणार नाही. असं करत आपला जो स्कोर आहे हा आपला इन्क्रीज होऊ शकतो. ओके, ग्रेट स्ट्रॅटेजी. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अनिरुद्ध, काय होतंय माहिती आहे का, आता ही जी मुलं आहेत ही मुलं सध्याला घाबरलेली आहेत. कशामुळं, कारण आता नोव्हेंबर एंड चालू आहे, पुढचा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लगेच त्यांच्या बोर्डची एक्झाम आहे. मग ते काय म्हणतायत, दादा आता आम्ही बोर्ड करू का आम्ही सीईटीकडे लक्ष देऊ. तर सोम काय सांगशील? तर बेसिकली तुम्ही आता जर तुमचं बोर्डचं प्रिपरेशन एवढं जास्ती नसेल तर तुम्ही पूर्ण बोर्डवरती फोकस करा आणि साईड बाय साईड तुमचे सीईटीचे पण थेअरी वगैरे ऑलमोस्ट कव्हर होतेच. आणि बोर्डसाठी जर तुम्ही मॅथ्ससाठी प्रेफरेबल म्हणला तर मॅथ्स जे तुमचं बोर्डसाठी आहे तेच तुमचं सीईटीसाठी आहे. थेअरी तर सेमच आहे, मॅथ्ससाठी वेगळं काय करण्याची गरज नाही. थेअरी तर सगळ्या विषयांची सेमच आहे. अच्छा. आणि केमिस्ट्रीसाठी पण जर तुम्ही थेअरी केली पूर्ण तर सीईटी मध्ये तर ऑलमोस्ट 100% केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स टेक्स्टबुक मधूनच येतात. बरोबर. तर ते मग साईड बाय साईड कव्हर होईल आणि नंतर मग बोर्ड नंतर तुम्हाला जे 1 महिना किंवा जे 1.5 महिना वेळ भेटेल त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही 11+12 चे क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार, तर डायरेक्ट मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला का, त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट अंदाज येईल की कुठेपर्यंत आहात तुम्ही, अजून काय केलं पाहिजे. ठीक आहे. मी मॅथ्ससाठी एक ऍड करू इच्छितो. म्हणजे मी गणितांचे ते व्हिडिओज बघितलेले खूप, मी PYQ कसे सोडवायचे ते सर एकदम भारी सांगता. म्हणजे एकदम ट्रिक्स. म्हणजे PYQ रिसेंटली सीईटीला आलेले ते म्हणजे ट्रिक वाईज कसे सोडवता. कारण की आपण आता क्वेश्चन घेऊन बसतो, तो सुटत नाही, पण ते ऑप्शन एलिमिनेट करून पण सुटतं. म्हणजे ते त्यांच्यावर खूप ट्रिक्स आहेत. मग मी त्यांच्या चॅनल रेफर केला गणितांचा. ग्रेट. आणि त्यांच्या मॅथ्सच्या टेस्ट सिरीज पण दिली ते. ओके, ग्रेट. आता म्हणजे मला सांगायला आवडेल
की आता सपोज ह्यांनी आता वेगवेगळे जे चॅनलचे नाव सांगितले हे खूप मुलांना युजफुल ठरणार आहेत. तर खूप साऱ्या मुलांचा असा प्रश्न असतो की दादा आमची जी तयारी आहे आता आमची 0 तयारी आहे, आत्ता आपला नोव्हेंबर एंड होत आलेला आहे आणि आमची 0 तयारी, तर इथून पुढे मला बोर्ड पण करायचं आहे आणि CET मध्ये पण मला 99% पर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? तर आता तुम्ही जानेवारीच्या स्टार्टपर्यंत तुम्ही पूर्ण बोर्डवरती फोकस होऊ शकताय. बोर्डचे प्रिव्हियस इयर्स असतील ते तुम्ही अनालाइज करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. आणि बोर्डचं पण सेमच स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे 10-12 वर्षाचे जर क्वेश्चन्स बघितले की नाही तर ऑलमोस्ट तुम्हाला ते सिमिलरच पॅटर्न दिसेल जे क्वेश्चन्सचे, तर ते तुम्ही बोर्डसाठी खूप चांगलं होईल. आणि राहिलेल्या जानेवारीच्या मंथमध्ये तुम्ही जे एक्सटर्नल सब्जेक्ट्स असतील, जसं की मला इलेक्ट्रॉनिक्स होतं, अजून इंग्लिश होतं, जे काही विषय असतील ते तुम्ही अभ्यास करू शकता. आणि नंतर मग बोर्ड नंतर तुम्हाला जे वेळ भेटेल. मग थोडक्यात तुझं असं म्हणणं आहे की डिसेंबर एंड पर्यंत हे जे करायचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि जानेवारीमध्ये राहिलेले जिओग्राफी, आणि नंतर मग बोर्ड्स नंतर मग आणि ऍड करायला काय आवडेल? तेच म्हणजे जानेवारी पर्यंत बोर्ड्सचे आपले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सवर फोकस करायचं. बोर्ड्सची थिअरी फक्त करायची आणि PYQ म्हणजे साइड बाय साइड सॉल्व्ह करत राहायचं. मग नंतर जानेवारीमध्ये बोर्डची एक्झाम झाली म्हणजे सीटची पण PYQ म्हणजे बोर्ड एक्झाम एकदा झाली की मग मॉक टेस्ट द्यायला आपण फ्री राहतो. ओके. सो काय ऍड करायचं अजून तुला? तेच मग जेव्हा तुमची बोर्डची एक्झाम होईल की नाही तेव्हा त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण CET कडे फोकस होऊ शकता. आणि बेसिकली तुम्ही पहिलं बोर्ड जर नीट क्लिअर केलं तर तुमच्या CET मध्ये जास्त असे एफर्ट्स टाकायची काही गरज नाही. असं बोर्ड साठी ऍड करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आता म्हणजे बोर्ड साठी मी काय युट्यूब चॅनल रेकमेंड करू शकतो. म्हणजे मॅथ्स साठी मी दिनेश सरांचं बघितलेलं, म्हणजे कसं म्हणजे ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं स्टेप बाय स्टेप. कारण की आपण जातो म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला ते कन्सेप्ट, पण बोर्ड मध्ये ऍक्च्युअली वेगळं डिफरंट आहे सगळं. तिथे स्टेप बाय स्टेप मार्किंग असते. फिजिक्स साठी ते मुकेश सरांचं बघितलेलं आणि केमिस्ट्री साठी ते अभिषेक सर केमिस्ट्री म्हणून आहे त्यांचं एक बघितलेलं बस. आणि मॅथ्ससाठी बोर्डसाठी. ओके ग्रेट. म्हणजे मुलांना तुम्हाला आता अनिरुद्धनी 3ही चॅनल सांगितलेले आहेत, ठीक आहे. आणि सोहमनी खूप छान अशी स्ट्रॅटेजी सांगितली. डिसेंबर एंडपर्यंत तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे आत्ता जरी चालू केलं तरी सुद्धा होऊ शकतं. कारण आपल्याजवळ प्रत्येक सब्जेक्टचे चॅप्टर किती ऑलमोस्ट 12वीला 15 हे की नाही. मग सपोज मी एक चॅप्टरला 2 दिवस पकडतोय तरी सुद्धा 30 दिवसात आपलं कम्प्लीट होत आहे, ठीक आहे. त्यामुळे कुठलाही लोड घेण्याची गरज नाही. आपल्याला काही 100% नाही पाडायचे बोर्डात, आपल्याला 70 ते 75 हा खूप चांगला स्कोअर आहे. कारण जेवढ्या पण कंपनी आपल्या कॉलेजमध्ये येतात ह्या सगळ्या 70%च्या पुढे अलाउड करतात, ठीक आहे. त्यामुळे ही एक खूप छान अशी स्ट्रॅटेजी होऊ शकते, ठीक आहे. खूप छान. तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की अनिरुद्ध आणि हे सोहम आहेत ते आता सध्याला सेकंड इयरला, ठीक आहे. मग त्यांनी जे त्यांचं फर्स्ट इयर होतं हे कसं एन्जॉय केलं, PICT मध्ये त्यांची जी लाईफ आहे सध्याला कशी चालू आहे? कॅम्पस छोटा आहे म्हणून बाबा नको PICT असं काही डोक्यात ठेवू नका. कारण की ऍट द एंड प्लेसमेंट मॅटर करतं आणि तुम्हाला तिथं एन्जॉयमेंट पण आहे. जर तुमच्या स्वतःवरती डिपेंड आहे की जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर करू शकता. कारण खूप सारे क्लब्स आहेत. आता मी फर्स्ट सेमला आर्ट सर्कलमध्ये होतो, त्याच्यामध्ये पूर्ण म्युझिक प्लस डान्स प्लस असे एक म्हणून आहे. युनिव्हर्सिटीचे मॅचेस होत राहतात बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डीच्या. आणि कल्चरल म्हणायला गेलं तर मग ऍडिक्शन तुम्ही ऐकलंच असेल PICT बद्दल. ऍडिक्शन ते खूप ऐकून आहे मी. खूप छान असं इव्हेंट आहे, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे ऍडिक्शन आता आमच्या वेळेस म्हणजे आम्ही फर्स्ट सेम संपलेला आमचं, मग सुट्ट्या लागलेल्या आम्हाला. मग सिनियरचे सगळे इंस्टाग्राम वर ते आली स्टोरी बिरी ऍडिक्शन कमिंग सून असं तसं. मग मुलं म्हणले आपण डान्स बसवू ऍडिक्शनला असं तसं. मग आमचा ग्रुप क्रिएट झाला. मग तिथनं आम्ही मुली बोलवल्या ग्रुपमध्ये. मुली बोलवल्या. मग बाहेरनं बोलवल्या नाही कॉलेजच्या आमच्या म्हणजे डिव्हिजनच्या होत्या. मग तिथनं आम्ही मुलांसाठी खूप मोटिवेशन आहे की तुम्ही डायरेक्ट अननोन मुलींना म्हणजे कॉलेजच्या अप्रोच करू शकता आणि ते पण खूप फ्रेंडली वातावरण आहे. त्यामुळे मग आम्ही डान्स बसवला ऍडिक्शन साठी. मित्रमैत्रिणी डान्स छान गेलता आमचा ऍडिक्शनला. आणि हॉस्टेलचं म्हणायला गेलं तर आम्ही तर हॉस्टेलला नव्हतं एवढं, आम्हाला माहित नाही हॉस्टेलचं. पण हॉस्टेलचं पण भारी, म्हणजे मुलं एकदम एन्जॉय करतात. म्हणजे रात्री व्हॉलीबॉल खेळतात इथं म्हणजे मेस मधून आल्यावर. कारण की कॉलेजच्या आतमध्येच हॉस्टेल असल्यामुळे कॉलेजच्या आतमध्येच हॉस्टेल आहे. हो बरोबर.
म्हणजे 4 वर्षाचा हा, आतमध्येच हा, hostel आहे का? आणि मेरिटवर आहे हॉस्टेल. म्हणजे फर्स्ट इयर असं कसं आहे, म्हणजे ओके. जे पहिल्यांदा कॅपला ऍडमिशन घेतात त्यांना भेटतं आधी, आणि नंतर मग सेकंड इयर पासून ते सीजीपीएचं क्रायटेरिया लावतात हॉस्टेल. अच्छा अच्छा अच्छा. ओके, ग्रेट ग्रेट. तर सोहम आणि अनिरुद्ध, तुम्ही खूपच छान इन्फॉर्मेशन दिली. आशा करतो की माझे जे सबस्क्रायबर आहेत, जे स्टुडंट आहेत, ह्या सगळ्यांना हा जो व्हिडिओ हा खूप युजफुल ठरेल. तरी सुद्धा जाता जाता सोहम आणि अनिरुद्ध, आपले जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना तुम्ही काय टिप द्यायचा? तर बेसिकली त्यांना MST CET बद्दल स्पेशली जर टिप द्यायची झाली तर MST CET = PYQ हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करा आणि तुम्हाला 100% सक्सेस भेटेल. आणि कन्सिस्टंट राहा, हार्डवर्क करा आणि आउटपुटचा तुम्ही विचार करू नका. जर तुम्ही रोज कन्सिस्टंटली एफर्ट टाकत असाल तर तुम्हाला ॲट दी एंड आउटपुट तर भेटणारच आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नका आणि येस, हार्डवर्क करत राहा. ही स्टेप. हा, तेच ते आउटपुटचं तुम्ही चिंता करू नका. आपल्या हातात फक्त हार्डवर्क करणं आहे, तेवढं करायचं आपण. आणि मेन गोष्ट मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट आणि PYQ, तसं म्हणलं CET = PYQ. खूपच आणि छान. स्ट्रेस नका घेऊ एकदम, बरोबर बरोबर. म्हणजे लोड नाही घ्यायचा. जेवढं तुम्ही फ्री हा. माइंडने अभ्यास करताल तेवढा जास्तीत जास्त होणार आहे. आणि शस्त्र आत्ताच टाकू नका, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लढायचं. बरोबर. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित. आणि हा, की आता मित्राला जास्त पडले हा. ह्याच्यात मॉक टेस्ट मध्ये, आपल्याला कमी पडले, तर डिप्रेशन मध्ये नाही जायचं. आपण आपल्या एरर्स अनालाइज करायच्या, बरोबर. जसं सोहमने सांगितलं, डायरी बनवायची, एरर्स नोट करायचे आणि परत सॉल्व्ह करायचे, आणि लोड नाही घ्यायचं. बस एवढंच. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर सोहम आणि अनिरुद्ध, तुमच्या दोघांचं खरंच खूप खूप मनापासून आभार आहे. Thanks. कारण तुम्ही एवढी छान स्ट्रॅटेजी मुलांना दिली. नक्कीच आशा करतो की सगळ्या मुलांचे डाऊट क्लिअर झाले असतील. जरी डाऊट क्लिअर झाले नसतील काही, किंवा काही 2-4 क्वेश्चन विचारायचे राहून गेले असतील, तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा, मी त्याचा आन्सर देईल. आणि सोहम आणि अनिरुद्ध हे सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर देतील. तर धन्यवाद सोहम आणि अनिरुद्ध. थँक्स सर.